नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे अनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इथे बघू शकतो की काल जिथे आपल्याला क्लोजिंग मिळालेली होती, गॅप डाऊन, एक मोठं गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला मिळाली. डाऊन साईडला जे सपोर्ट आपण बघत होतो 22,410च्या आसपास, एक्झॅक्टली त्याच्या खाली आपण इथं बघू शकतो. इनिशिएशन तर झालं सेलिंगमध्ये पहिल्या कॅन्डलमध्ये, पण त्याला फॉलो थ्रू तसा आला नाही. आपण इथून बघू शकतो परत एकदा रिव्हर्सल आलं, मार्केटने थोडंसं पुलबॅक दिला, बऱ्यापैकी रॅली दिली आणि सेम या लेवलच्या आसपास परत एकदा 500-520च्या आसपास परत एकदा रेजिस्टन्स घेतलं आणि या रेंजमध्येच क्लोजिंग देणं प्रिफर केलेलं आहे. बँक निफ्टीचं बघून घेऊया. बँक निफ्टीची वाटचाल आज कशा प्रकारे राहिली. तर बँक निफ्टीची वाटचाल सेम आपण बघू शकतो. गॅप डाऊन आपल्या सपोर्ट लेवलच्या खाली आपल्याला बघायला मिळालं. इथूनही एकदा मार्केटने पुलबॅक देत चांगली रॅली दिली आणि रेजिस्टन्स एक्झॅक्टली प्रिव्हियस आपण जिथं मार्क केलेलं होतं 47,662 तिथंच एकदा क्लोजिंग दिलेली दिसतीये आणि ह्या रेंजमध्येच एकदा परत क्लोजिंग दिलेली दिसतीये. तर आता उद्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, डेटा काय सांगतो आहे, प्लस इंट्राडे टाइम फ्रेम वरती किंवा वन डेच्या टाइम फ्रेम वरती चार्ट कशा प्रकारे रिॲक्ट करतोय, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. 4 एप्रिल म्हणजे उद्याची एक्सपायरी असणार आहे निफ्टीची. आज जर बघितलं तर सपोर्ट बऱ्यापैकी 22,000 पासून थोडेसे वाढलेले दिसत आहेत. 22,400लाही बऱ्यापैकी सपोर्ट आहे, बट स्टील 22,500च्या आसपास आपल्याला बऱ्यापैकी रेजिस्टन्स आज तगडं तशाचं तसं बनलेलं दिसत आहे. पण इथे जे सपोर्ट होतं ना, जिथे पुट रायटर होते, ते थोडंसं आपल्याला कमी झालेलं दिसत आहे. आणि इन बिटवीन आपण जे बघत होतो की डिरेक्टली आपल्याला नंतर 23,000च्या लेवलला रेजिस्टन्स दिसत होता, तर मध्ये थोडंसं वाढलेलं आहे आता दिसत आहे. कॉन्फिडन्स थोडासा वाढलेला दिसतोय. डेटा 85च्या आसपास आहे, ओव्हरसोल्डच्या आसपास आहे. डेटा वाईज तरी इथून मोस्ट प्रोबेबली डाऊन साईडचं फार जास्त स्कोप नाहीये. येऊ शकतं पण फार जास्त स्कोप नाहीये. अपर साईडचं 22,500ची लेवल जर निघाली तर 22,800च्या लेवल पर्यंत जाण्यास हरकत नाही. बँक निफ्टीची तर कालच एक्सपायरी होती, सॉरी आजच एक्सपायरी होती आणि नेक्स्ट एक्सपायरीचा डेटा बऱ्यापैकी थोडासा उद्या क्लिअर होईल. इथे जर बघितलं 47,500च्या आसपास बऱ्यापैकी सपोर्ट बनलेले आहे आणि रेजिस्टन्स जवळचा 47,800च्या आसपास आहे. तर लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की बँक निफ्टीने रेजिस्टन्स जे मागच्या काही दिवसांपासून घेत होतो ते या लेवलच्या आसपास होत होतं, 47,500च्या आसपास अप्रॉक्सिमेटली. वन डेचा टाइम फ्रेम बघूया. वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय निफ्टीचा. हे बघा, मार्केट जे आहे ना मित्रांनो, वन डेच्या टाइम फ्रेम वरती आणि इंट्राडे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती रेलेव्हंट आहे. दिसतंय आपल्याला की 400च्या आसपास मार्केट कंटिन्युअसली सपोर्ट घेते आणि 500च्या आसपास रेजिस्टन्स, एक क्लिअर कट रेंज फॉर्म केलेली आहे. इथून 2 प्रोबेबिलिटी बनता की मार्केट जे आहे ते अशा प्रकारे एक एम पॅटर्न बनण्याची इथं सुरुवात होऊ शकते. इथून एक एम पॅटर्न बनून मेजर सेलिंग कडे जाताना दिसू शकतं. अदरवाईज इकडून ही जी रॅली आलेली आहे आपण याला बघू शकतो, एक थोडासा नॉर्मल पुलबॅक आणि इथून परत एकदा इनिशिएशन होताना दिसू शकतं. ह्या 2च प्रोबेबिलिटी आपल्या समोर बनताना दिसत आहे. पण याची वाटचाल एक्झॅक्टली कुठल्या दिशेला असेल तर ते डिसाइडिंग फॅक्टर असेल ह्या लेवल्स, जिकडे क्लोजिंग देईल वन डेच्या टाइम फ्रेमवरती. जर 500च्या वरती, 500-520च्या वरती जर क्लोजिंग दिली तर पुलबॅक येऊन बऱ्यापैकी रॅली परत अपर साईडला इनिशिएट होईल. डाऊन साईडला ब्रेकडाऊन आला, आजच्या सारखं नाही, ब्रेकडाऊन आला आणि सस्टेन जरा केलं याच्या खाली 400च्या खाली, तर एम पॅटर्न बनून डाऊन साईडला सेलिंग साईडला जाण्यासाठी मार्केट प्रेफरन्स देऊ शकतं. तर जे काय असेल ते या रेंजच्या बाहेर किंवा खाली आपल्याला बनताना दिसू शकतं. तर आपल्याला रेंज ऑलमोस्ट रेलेव्हंट आहे. डेटा इथेच सांगतोय आणि चार्ट इथेच सांगतोय. मागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून मार्केट जे आहे ती या लेवलच्या आसपासच आपल्याला ट्रेड करताना दिसतं, या दोन्ही लेवलच्या आसपास. तर क्लिअर आहे आपल्याला, जसं वन डेच्या टाइम फ्रेम वरती आपण डिसाईड केलंय की जोपर्यंत ही लेवल ब्रेकआउट होत नाही 530ची तोपर्यंत बाईंग करायची नाही. ब्रेकडाऊन जोपर्यंत या लेवलला येत नाहीये तोपर्यंत सेलिंग करायची नाही किंवा शॉर्ट करायचं नाहीये. क्लिअर कट आजच्या सारखं गॅप डाऊन जर बनताना जर दिसलं मार्केटमध्ये तर मोस्ट प्रोबेबली तिथं थोडंसं आपल्याला वेट करायचंय. जोपर्यंत एक तर मार्केट इथं रेजिस्टन्स घेत नाही किंवा याला फॉलो थ्रू चांगला येत नाही या कॅन्डलला. आज जसं आपण इथं बघतोय की एवढी मोठी कॅन्डल बनल्यानंतर दुसरी रेड कॅन्डल छोटी बनलेली आहे, नंतर कुठल्याच कॅन्डलने
ह्या रेड कॅन्डलचा लो ब्रेक केलेला नाही, कन्फर्मेशन कुठेच आपल्याला दिलेलं नाही. इथून रिव्हर्सलचे चान्सेस मोस्टली हाय होते. सेकंड अटेम्प्ट होता या लेवलच्या आसपास जिथं रेजिस्टन्स घेणं अपेक्षित होतं. प्रिव्हियसली तर भरपूर वेळा सपोर्ट घेतलेला आहे, पण डिरेक्टली इथं ब्रेकआउट आलेला आहे या कॅन्डलने. आपण नंतर बघू शकतो आणि याला फॉलो थ्रू चांगला आलेला आहे. तर अशा वेळेला समजून घ्यायचं आहे की हा फेक ब्रेकडाऊन आहे, याच्यामध्ये शॉर्ट साईडला आपल्याला जायचं नाही. तर तशी केस होताना जरा परत दिसली तर आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे. जोपर्यंत क्लोजिंग देत नाही, फॉलो थ्रू येत नाही किंवा इथं रेजिस्टन्स घेत नाही, तोपर्यंत शॉर्टची ट्रेड मोस्टली अवॉइडच करायची आहे. टार्गेट ऑब्व्हियसली तेच अपर साईडला आपल्याला बनताना दिसत आहे 22,690च्या आसपास, म्हणजे 22,700च्या आसपास. आणि त्याच्यानंतर 22,800 ते 780 पर्यंतचं टार्गेट आहे आपल्याला मोस्ट प्रॉबेबली आपण धरून चालू शकतो. ओव्हर ऑप्टिमिस्टिक लेवल जरा विचार करायची जरी झाली तर इथपर्यंत तरी मोस्टली आपल्याला सस्टेनेबल आणि इझिली अचिवेबल टार्गेट आहे, ज्याला चेज आपण करू शकतो. डाऊन साईडला 22,400च्या खाली जरा निघालं तर डिरेक्टली मग 22,264ची लेवल. त्याच्यानंतर परत एकदा 22,000 आपल्या इंडिकेटर वाईज जर बघितलं तर डिरेक्टली मग 22,180ची लेवल, सेकंड लेवल आपल्याला या लेवलच्या आसपास येताना मार्केट आपल्याला दिसू शकतं. तर या दोन्ही लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. दोन्ही लेवल आपल्याला पुट साईडला ऑपॉर्च्युनिटीज देऊ शकता. बँक निफ्टीमध्ये सेम तीच परिस्थिती आहे. बँक निफ्टीमध्ये काही वेगळा चार्ट आपल्याला बनताना तसं काही दिसत नाहीये. इथेही जर बघितलं आपण तर बघू शकतो की या रेंजमध्येच मार्केट कारभार करताना दिसत आहे. फक्त फरक एवढा झालेला आहे की क्लोजिंग त्यातल्या त्यात बरी दिलेली आहे, रेजिस्टन्सच्या आसपास दिलेली आहे. इथून जर ब्रेकआउट जर येताना जर दिसला मित्रांनो चांगला, तर अपर साईडला 47,850चं टार्गेट तुम्ही धरून चला. इथपर्यंत मार्केट इझिली येताना दिसू शकतं. सेकंड टार्गेट येईल 47,997च्या आसपास. ही लेवल जी आहे, या दोन्ही लेवलसाठी आपण कॉल साईडला ऑपॉर्च्युनिटी शोधू शकतो. रेजिस्टन्स आहे या लेवलच्या आसपास 47,650 ते 600. अपर साईडला जर बोलायचं जर गेलं तर 680-690ची लेवल. डाऊन साईडला सपोर्ट एक्झॅक्टली तिथेच. ही लेवल जरा निघाली तर डाऊन साईडला टार्गेट असेल 47,256. सेकंड टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतं 47,120ची लेवल. तर या दोन्ही लेवलसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो. शॉर्ट करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आपण शोधू शकतो. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज ज्या आहेत त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे सगळं डिटेल अनालिसिस आणि एक्सप्लेनेशन समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा इंस्टाग्रामवरती मला डिरेक्टली क्वेश्चन विचारू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आशा करतो की उद्याचा तुमचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.